नमस्कार भाईरसिकांनो, आजीच्या कथा ऐकायला सगळ्यांनाच आवडते ना. आजच्या कथेत आपण आजीची कथा ऐकणार आहोत. कथेचे लेखक आहेत निरंजन कुलकर्णी सर व्यवसायाने CA आहेत आणि छंद म्हणून दर्जेदार लिखाण करतात. आता ऐकूया निरंजन कुलकर्णी लिखित उलट्या पायांची म्हातारी. चेटकिनीच्या अनेक कथा त्याने आजीच्या तोंडून ऐकल्या होत्या, पण आजी स्वतः चेटकीन आहे याची त्याला यापूर्वी तिळमात्रही कल्पना नव्हती. खोलीतून बाहेर येताच आजीने आजूबाजूला पाहिलं व खोलीला कुलूप लावलं. आजी गुब्बूकडे पाहून म्हणाली, तू आज जे काही पाहिलंस ते कोणालाही सांगायचं नाही, अगदी तुझ्या बाबांनाही नाही सांगायचं. तुला सतीशला धडा शिकवायचा आहे ना, मग मी सांगेल ते करायचं. करशील? आजीने विचारलं. गुब्बूने मान हलवली. आजी पुढे सांगू लागली, काहीही करून मला त्या सतीशचे केस आणून दे. एक केस पण चालेल, मग बघ मी काय करते. आजी क्रूरपणे हसत म्हणाली. गुब्बूच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. आजीने सतीशचे केस आणायला सांगितलंय, पण हे कसं शक्य आहे? आधीच मला त्या सतीशची भीती वाटते, पण काहीतरी करायलाच हवं. असा बराच वेळ विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गुब्बू शाळेत गेला. त्याने सतीशकडे पाहिलं. गुब्बूला त्याचं सोनेरी घड्याळ सतीशच्या मनगटावर दिसलं. ते घड्याळ गुब्बूला त्याच्या बाबांनी वाढदिवसाला भेट दिलं होतं. गुब्बूने त्याच्या ठरलेल्या योजनेची मनात उजळणी केली व तो शाळा सुटायची वाट पाहू लागला. एकदाची शाळा सुटल्याची घंटी वाजली. एक एक करत मुलं वर्गातून बाहेर पडली. गुब्बूचं लक्ष सतीशकडे होतं. सतीशचा कंपू वर्गाच्या बाहेर आला व मैदानाच्या दिशेने चालू लागला. गुब्बूही त्यांच्या मागून जाऊ लागला. आता सतीशचा कंपू मैदानावर आला. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर गुब्बू उभा होता. तो अजूनही सतीशकडेच पाहत होता. सतीशचं लक्ष गुब्बूकडे जाताच तो म्हणाला, काय रे डोल्या, कालचा मार कमी पडला म्हणून आज परत मार खायला आलायस? व सगळे हसले. गुब्बू काहीच बोलला नाही. तो धावतच सतीश जवळ गेला व सतीशला काही कळायच्या आतच त्याने सतीशचे केस पकडले. गुब्बूने पूर्ण जोर देऊन सतीशचे केस ओढले. तसा सतीश आई ग असा ओरडला. गुब्बूने हाताची पकड अजूनच घट्ट केली. तसा सतीश अजून जोरात ओरडू लागला. सतीशला सोडवायला त्याचे मित्र धावून आले व त्यांनी गुब्बूवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. एकदाची गुब्बूची मूठ सैल झाली तेव्हा कुठे सतीशने सुटकेचा निश्वास टाकला. बराच वेळ लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिल्यावर ती मुलं तिथून निघून गेली. सतीशही डोकं चोळत त्यांच्या मागे चालू लागला. आज एवढा मार खाऊन देखील गुब्बू रडला नाही. मुलं निघून जाताच त्याने हाताची मूठ उघडली व हातातल्या केसांकडे पाहून तो समाधानाने हसला. घरी जाताच गुब्बूने हातातले केस आजीकडे दिले. आजीने गुब्बूचेही थोडे केस कात्रीने कापले व ते घेऊन ती वरच्या खोलीत गेली. बऱ्याच वेळाने आजी खाली आली व गुब्बूला म्हणाली, बाळ आता काही काळजी करू नकोस. उद्या शाळेत गेलास की सतीश समोर दिसताच त्याच्या समोर उभा राहून फक्त एकदा चुटकी वाजव, मग बघ तो कसा पळतो ते. दुसऱ्या दिवशी शाळा सुटताच गुब्बू सतीशच्या मागे गेला. मैदानावर पोहोचताच त्याने सतीशला हाक मारली. सतीशने मागे वळून पाहिले. समोर गुब्बूला पाहताच त्याचा पारा चढला व तो धावतच गुब्बूच्या दिशेने जाऊ लागला. तो जवळ येताच गुब्बूने चुटकी वाजवली. तसा सतीश जागीच थबकला. त्याला गुब्बूच्या बाजूला एक काळी आकृती दिसत होती. त्या आकृतीचा आकार माणसासारखाच होता, पण ती हवेत तरंगत होती. आता ती आकृती सतीशच्या दिशेने सरकू लागली. हे पाहता सतीश धावत सुटला. त्याच्या मित्रांना मात्र काहीच समजत नव्हतं. अखेर गुब्बू विजयी झाला होता. आता त्याला चिडवण्याचं मारण्याचं धाडस कोणी करणार नव्हतं. पुढचे कित्येक दिवस सतीशला गुब्बूकडे पाहायचं सुद्धा धाडस झालं नाही. दिवस पटापटा पळत होते. गुब्बू 10वी उत्तीर्ण झाला.
आजीच्या हाताखाली तो तंत्रविद्येत पारंगत झाला होता. आता 10वी नंतर पुढे काय हा प्रश्न होता. यावरून वडील आणि मुलात बराच वाद झाला. आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी गुब्बूच्या बाबांची इच्छा होती. लहान असताना त्यालाही तसं वाटायचं, पण वय वाढलं तशा आवडीनिवडी बदलत गेल्या. इंग्रजी पुस्तकं वाचता वाचता गुब्बूच्या मनात इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण झाली होती. त्याला BA करून नंतर MA करायचं होतं. शेवटी वडिलांच्या हट्टाला न जुमानता त्याने 11वीला कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजात गेल्यापासून गुब्बूला त्याच्या स्थूल शरीराचा जास्तच राग येऊ लागला होता. सळपातळ किंवा बळकट शरीर असलेल्या मुलांशीच मुली जास्त बोलतात हे तो पाहत होता. आता त्याने व्यायाम करायला सुरुवात केली व काही महिन्यातच त्याला स्वतःतला बदल जाणवू लागला. त्याचा आत्मविश्वासही आता वाढला होता. सगळं चांगलं चाललं असताना गुब्बूच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना TB झाला होता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती आणि अखेर जवळजवळ 3 महिने सुरू असलेली ही झुंज अखेर संपली. TB जिंकला होता. वडील हरले होते. आता घरात गुब्बू आणि आजी दोघेच राहिले. 12वी नंतर BA झाल्यावर MA असं एकदाच गुब्बूचं शिक्षण संपलं. आजीही आता थकली होती. गुब्बूला तालुक्याच्या कॉलेजातून प्राध्यापकाच्या नोकरीसाठी बोलावणं आलं होतं. त्यालाही ही संधी सोडायची नव्हती, पण आजीची गाव सोडायची इच्छा नव्हती. तसेच तिची तब्येतही आता फारच खालावली होती. त्यामुळे गुब्बूने त्या नोकरीवर पाणी सोडलं. तो गावातल्या शाळेत इंग्रजी विषय शिकवू लागला. एक दिवस आजी जवळच्याच एका दुकानात गेली होती. ती परत येत असताना अचानक तिला चक्कर आली व ती रस्त्यावरच कोसळली. गुब्बू तेव्हा शाळेत होता. दुकानदाराने त्याला फोन करून बोलावले. आजीचा श्वास अजूनही सुरू होता. तिला आता तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिच्या गळ्यावर जणू कोणी गळा दाबायचा प्रयत्न केल्याप्रमाणे लालसर पट्टे उठले होते. तिला नक्की काय झालंय हे डॉक्टरांनाही सांगता येत नव्हतं. श्वास अतिशय मंद गतीने चालू होता. तिला नक्की काय झालंय हे गुब्बूला मात्र समजलं होतं. तिची करणी तिच्यावरच उलटली होती. पण गुब्बू असा सहजासहजी आजीला मरू देणार नव्हता. तिला वाचवायचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. गुब्बूनेही त्याच्या मार्गाने प्रयत्नांची शिकस्त केली, पण उपयोग झाला नाही. हॉस्पिटलच्या बेडवरच आजीने शेवटचा श्वास घेतला. आजी वारली तेव्हा गुब्बू लहान मुलासारखा रडला. पण अचानक त्याच्या डोक्यात एक विचार जन्मला. तो विचार होता आजीला पुन्हा जिवंत करण्याचा. त्यासाठीचा विधी त्याने आजीच्याच एका पुस्तकात वाचला होता. यशाची शाश्वती नव्हती, पण तरीही तो प्रयत्न करून पाहणार होता. आता त्याच्यासमोर 2 अडचणी होत्या. पहिली अडचण ही होती की त्याला अंत्यविधी करता येणार नव्हता, कारण एकदा शरीर जाळलं की सगळंच संपलं. दुसरी अडचण सावजाची होती. त्या विधीप्रमाणे त्याला एक जिवंत माणसाचा बळी द्यावा लागणार होता. बराच वेळ विचार केल्यावर दोन्ही अडचणींची तोड त्याला सापडली. गुब्बूकडे आता जास्त वेळ नव्हता. तो हॉस्पिटलमधूनच निघाला. रात्रीचे 2 वाजले होते. त्याच्या घरासमोरच एक भिकारी बसायचा. रात्री तिथेच पोतं पसरून तो भिकारी झोपायचा. तो कायम दारूच्या नशेत असायचा. गुब्बू घराजवळ पोहोचला. त्याने आजूबाजूला पाहिले. सगळीकडे अंधार होता. एकाही घरात दिवा दिसत नव्हता. गुब्बू घरात जाऊन एक कापड व दोरी घेऊन आला व त्याने हळूच ते कापड झोपलेल्या भिकाऱ्याच्या तोंडाभोवती बांधले. गुब्बूने दोरीने भिकाऱ्याचे हात पाय बांधले. अजूनही भिकारी झोपेतच होता. गुब्बूने भिकाऱ्याला उचलून खांद्यावर टाकले व इकडे तिकडे पाहत अलगद एक पाऊल टाकत तो घरात आला. त्याने वरच्या खोलीचे कुलूप उघडून भिकाऱ्याचं मुटकोळं तिथे नेऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी त्याचे काही नातेवाईक अंत्यविधीसाठी आले होते. तसेच गावातील लोकही होते. त्या सर्वांना तो आता मोठा धक्का देणार होता. जमलेल्या सर्व लोकांसमोर गुब्बूने एक छोटं भाषण दिलं. आजीच्या आठवणी अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितल्या व शेवटी तो म्हणाला, आता मी जे काही बोलणार आहे ते तुम्हाला विचित्र वाटेल, पण मला बोलणं भाग आहे. एवढे बोलून तो पुढे बोलू लागला. काल रात्री माझी लाडकी आजी जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा तिने माझा हात तिच्या हातात घेतला व तिची शेवटची इच्छा बोलून दाखवली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृत शरीराचं दहन न करता नदीकाठी दफन करावं अशी तिची शेवटची इच्छा होती. एवढं बोलून डोळ्यात आलेलं पाणी गुब्बूने शर्टच्या बाहीने पुसलं. हे ऐकताच लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. हे काहीतरी भलतंच होतं. पण म्हातारी किती विचित्र होती हे गावातल्या लोकांना ठाऊक होतं.
ती काळी जादू करते असाही काही लोकांना संशय होता. तसंही फारसं कोणाला देणं घेणं नव्हतं. आजीच्या इच्छेप्रमाणे नदीकाठीच एक खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरण्यात आला. सगळं काही गुब्बूने ठरवल्याप्रमाणे झालं होतं. त्याच दिवशी रात्री गुब्बू नदीकाठावर गेला. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्याने जिथे आजीला पुरलं होतं त्या जागी खणून आजीचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या वडिलांच्या लाल कारच्या मागच्या सीटवर त्याने आजीला ठेवलं व तो घरी परतला. घरी येताच आजीला उचलून त्याने वरच्या खोलीत नेलं व विधीला सुरुवात केली. साधारण 2 तासांनी विधी संपला व झोपेतून जागी झाल्यासारखी गुब्बूची आजी पुन्हा जिवंत झाली. आपल्या समोर उभे बळवंत मास्तरच गुब्बू आहेत हे आता तिघांनाही कळून चुकलं होतं. साक्षात मृत्यूच त्यांच्यासमोर उभा होता. तिघांच्याही चेहऱ्याकडे पाहत बळवंत मास्तर म्हणाले, तुमच्याकडे पाहून मला वाटत आहे की तुम्हाला समजलंय मी नक्की कोण आहे ते. हां, तर आपण कुठे होतो? हां, तर आजी जिवंत झाल्यावर गुब्बू अर्थात मी या तुमच्या गावात आलो. आजी जरी पुन्हा जिवंत झाली असली तरी जगासाठी ती मेली होती, त्यामुळे मी तिला माणसात आणू शकत नव्हतो. तेव्हाच मला या बंगल्याबद्दल समजलं व आजीच्या राहण्याची सोय झाली. आधीच हा बंगला भूतांचा बंगला म्हणून बदनाम होता. त्यात मी उलट्या पायांच्या म्हातारीची अफवा पसरवून भर घातली. अजून 2 महिन्यांनी आजीचा 10वा स्मृतिदिन आहे. म्हणजेच आजीचं वाढीव आयुष्य आता फक्त 2च महिने राहिलं आहे. अर्थात तुमच्या कृपेने ते नक्की वाढेल. एवढं बोलून अचानक त्याच्या डोक्यात वेदना उसळली व गुब्बू उर्फ बळवंत खाली कोसळला. कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्यासोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सकारामसुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथे चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले, पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विजय वैतागून म्हणाला, चायला आपला नशीबच खराब आहे. म्हणूनच माझं प्रमोशन होईना. एवढा मस्त मटणाचा प्लॅन केलता तर या पावसानं घाण केली. प्रमोशनसाठी चोर पकडावा लागतो. तू किती चोर पकडलेत ते सांग आधी. सोनू विजयला चिडवत म्हणाला. हे ऐकून विजय चिडला व सोनूच्या मागे धावत सुटला. सोनू काही त्याच्या हातात आला नाही. सोनू पळत पुन्हा झाडापाशी आला. कशाला चिडवतो रे त्या विजयाला? तुला माहिती आहे ना तो किती तापतो? सकाराम सोनूला म्हणाला. सोनू अजूनही हसत होता. आता विजयही धापा टाकतच झाडापाशी आला. त्याला चांगलाच दम लागला होता, त्यामुळे त्याचं वाढलेलं पोट वर खाली होत होतं. तो अजूनही सोनूकडे रागाने पाहत होता. शेवटी राजनने त्याला शांत केलं. विजय जेव्हा पोलीस खात्यात भरती झाला तेव्हा चांगलाच सळपातळ होता, पण जशी जशी वर्ष सरत गेली तशी विजयच्या अंगातली चरबीही वाढत गेली. विजय मुळातच मुलखाचा आळशी होता. आपलं प्रमोशन व्हावं अशी त्याला तीव्र इच्छा होती, मात्र त्यासाठी कष्ट करायची मात्र त्याची तयारी नव्हती. पाऊस थांबला तसे चौघेही खुश झाले व मटणाच्या तयारीला लागले. विजय अर्थातच नुसता बसून होता. बसून बसून कंटाळा आला तेव्हा तो उठला व एक फेरफटका मारण्याच्या उद्देशाने चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर त्याला 3 सायकली दिसल्या. त्यातली एक सायकल त्याने ओळखली. ती विजयच्या शेजारी राहणाऱ्या विनूची सायकल होती. ही पोरं इथं काय करताय, ते बी एवढ्या रात्री? विजयला प्रश्न पडला. तेवढ्यात रस्त्यावरून एक कार येताना त्याला दिसली. ती लाल रंगाची कार त्याने ओळखली. विजय एका झाडामागे लपून पाहत होता. कार थांबली व बळवंत मास्तर कारमधून उतरला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली व बंगल्याच्या दिशेने चालू लागला. त्याला पाहताच एक वेगळी शंका विजयच्या मनात आली. त्या मुलांच्या सायकली आणि आता हा बळवंत मास्तर बंगल्याकडे जातोय. हा या मुलांना ड्रग्स तर देत नसेल ना? तसं असेल तर त्याला रंगेहात पकडायची आयतीच संधी आली आहे याची विजयला जाणीव झाली. तो परत झाडापाशी गेला. सकाराम आणि सोनू चूल लावण्यात मग्न होते. राजन एकटाच झाडाखाली बसला होता. विजय राजनला म्हणाला, अरे राजन चल लवकर, मी त्या बळवंत मास्तरला रंगेहात पकडणार आहे. अरे तू काय बोलतोय? मला काय बी कळना झालंय.
राजन म्हणाला, अरे तू फक्त माझ्याबरोबर चल, बाकी काही विचारू नको. असे म्हणून विजयने राजनला हाताला धरून ओढतच नेला. राजन नाईलाजाने त्याच्या मागून चालू लागला. ते चालतच बंगल्याच्या दिशेने जाऊ लागले. बंगल्याकडे चाललेला बळवंत मास्तर त्यांना दिसला. बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत जाताच बळवंतने त्याच्या जवळच्या पिशवीतून एक पुडी काढली व त्या पुडीतील भुकटी प्रवेशद्वाराखाली शिंपडली. बळवंत पायऱ्या चढून वर गेला व त्याने बंगल्यात प्रवेश केला. हे पाहताच विजयच्या मनातला संशय अजूनच वाढला. हा काहीतरी भानामतीचा प्रकार आहे याची जाणीव त्याला झाली होती. आता पुढे जाणं धोक्याचं होतं. नदी ओलांडून पलीकडे गेलं की दुसऱ्या गावाची हद्द सुरू व्हायची. त्या गावात एक मांत्रिक होता. विजय आता त्या मांत्रिकाचीच मदत घेणार होता. विजयने राजनला तिथेच थांबायला सांगितलं व तो स्वतः धावतच त्याच्या मोटरसायकलपाशी पोहोचला. विजयला पाहता सखारामने त्याला हाक मारली, पण विजयला मात्र आता थांबायला वेळ नव्हता. त्याने गाडीला किक मारली व काही क्षणातच तो पूल ओलांडून नदीच्या पलीकडे गेला. थोड्या वेळातच विजय मांत्रिकला बरोबर घेऊन आला. दोघेही बंगल्यापाशी आले. त्यांना पाहताच झाडामागे लपलेला राजन बाहेर आला. इतक्या वेळात काहीच हालचाल झाली नसल्याचं राजनने विजयला सांगितलं. तिथे पोहोचताच मांत्रिकाने पुढे जाऊन त्या राखेवर नजर फिरवली व तो विजयकडे पाहून म्हणाला, आप आगे नहीं गए ये आपने अच्छा किया, नहीं तो आपके पैर जल जाते. हे ऐकून विजय व राजनच्या अंगावर काटा आला. विजय मांत्रिकला म्हणाला, तुम्हीच आता काहीतरी करा, काही बी करून आम्हाला बंगल्यात जायचं आहे. मांत्रिकाने त्याच्या खांद्यावर अडकवलेल्या पोतळीतून एक डबी बाहेर काढली व त्या डबीतला द्रव त्या भुकटीवर शिंपडून तोंडाने काही मंत्र पुटपुटले. मांत्रिकाने एक पाऊल प्रवेशद्वारातून आत ठेवलं. काहीच झालं नाही. भूताटकीची शक्ती आता निकामी झाली होती. मांत्रिक प्रवेशद्वारातून चालत पुढे गेला. विजय आणि राजनही त्याच्या पाठोपाठ आत आले. आता ते बंगल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर उभे होते. तिघेही भिंतीमागे लपले. सर्वात पुढे विजय उभा होता. त्याने हळूच आत डोकावून पाहिले. एका कोपऱ्यात खुर्चीवर म्हातारी बसली होती. तिच्या समोर बळवंत मास्तर उभा होता. तो तिच्याशी काहीतरी बोलत होता. त्याचा आवाज विजयपर्यंत नीट पोहोचत नव्हता, त्यामुळे तो नक्की काय बोलतो हे कळायला मार्ग नव्हता. पण आजी हा शब्द एक दोनदा विजयच्या कानावर आला. यावरती म्हातारी बळवंत मास्तरची आजी असावी असं विजयला वाटत होतं. थोड्या वेळाने बोलून झाल्यावर बळवंत तिथून स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत गेला. तो जाताच म्हातारीने डोळे मिटले. तिचा चेहरा फार आनंदी दिसत होता. म्हातारीला झोपलेला पाहून विजय मांत्रिकला म्हणाला, त्या म्हातारीला काय बी करून बेशुद्ध करा. ती जर मध्येच उठली तर आपला खेळ खलास होईल. मांत्रिक अतिशय हळुवारपणे एक एक पाऊल टाकत आत गेला व म्हातारी जवळ जाताच त्याने त्याच्या पोतडीतून एक पुडी बाहेर काढली. तोंडाने काही मंत्र पुटपुटले व ती पुडी उघडून म्हातारीच्या तोंडासमोर धरून फुंकर मारली. पुडीतील भुकटी म्हातारीच्या नाकात गेली. मांत्रिकाने हाताने खून करताच विजय आणि राजन चोर पावलांनी खोलीत आले. खोलीच्या मधोमध एक मोठा खांब होता. तिघेही त्या खांबाआड लपले. विजय सर्वात पुढे उभा होता. त्याला समोरच्या खोलीच्या दारातच पाठमोरा उभा असलेला बळवंत दिसला. विजय तसा दूर उभा होता व त्यात बळवंत दारातच उभा असल्यामुळे विजयला पूर्ण खोली पाहता येत नव्हती. त्याला फक्त पाठमोरा उभा बळवंत व खुर्चीला बांधलेला विनू दिसत होता. बळवंत मध्ये असल्यामुळे विनूही अर्धाच दिसत होता. बळवंत काहीतरी सांगत होता. बळवंताचा आवाज विजयला स्पष्ट ऐकू येत नव्हता. तो कोणत्या तरी गुब्बू नावाच्या मुलाची गोष्ट सांगतोय हे बऱ्याच वेळाने विजयला समजलं. गोष्ट संपताच तो बळवंताला रंगेहात पकडणार होता. विजय आता मनोमन प्रमोशनची स्वप्न रंगवत होता. प्रमोशनच्या नुसत्या विचारानेच त्याच्या अंगात उत्साह संचारला होता. काय बी झालं तरी आता या नालायकाला सोडणार नाही असे मनात म्हणून विजयने म्हातारीच्या खुर्चीच्या बाजूला ठेवलेली काठी उचलली व तो परत खांबाच्या मागे येऊन थांबला. बराच वेळ झाला तरी बळवंत अजूनही बोलतच होता. आता विजयची सहनशक्ती संपली होती. तो पुढे गेला व पूर्ण ताकदीनिशी त्याने काठी बळवंताच्या डोक्यात हाणली. त्याच क्षणी बळवंत खाली कोसळला. त्याचं डोकं फुटून रक्त वाहत होतं.
काही मिनिटातच बळवंतने प्राण सोडला. आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे हे विजयला समजलं होतं. विजयने खरं तर बळवंताला बेशुद्ध करायच्या उद्देशानेच काठी मारली होती, पण घाव थेट वर्मावरच लागल्याने बळवंताचा खेळ खल्लास झाला होता. विजय बराच वेळ डोकं धरून बसला होता. एवढी मोठी संधी त्याने त्याच्या मूर्खपणामुळे घालवली होती. प्रमोशन तर आता फारच लांबची गोष्ट होती. जे काही घडलं होतं ते जर गावात कोणाला कळालं तर नोकरी तर गेलीच, शिवाय पूर्ण आयुष्य तुरुंगात. आता जे झालं ते झालं, आणि तू काय मुद्दाम मारलं नाहीस ना, मग कशापायी उगी त्रास करून घेतो. आणि तसंही तो बळवंत नालायकच होता. उलटा तूच त्या पोरांचा जीव वाचवला. राजन विजयच्या जवळ गेला व त्याला समजावत म्हणाला. हे ऐकताच एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. खरंच की आपण तर उलट या निष्पाप मुलांना त्या राक्षसाच्या तावडीतून सोडवलंय. आपण कोणाचा तरी जीव वाचवला या विचारानेच विजयच्या मरगळलेल्या मनाला नवी उभारी आली. विजय उठून उभा राहिला व त्याने आजूबाजूला पाहिले. राजन त्याच्या बाजूला उभा होता. मांत्रिक केव्हाचाच पळाला होता. म्हातारी खुर्चीवर अजूनही झोपल्यासारखी दिसत होती. विजय समोरच्या खोलीत गेला. समोर 3 खुर्च्यांवर 3 मुलं बसली होती. तिघांचेही हात, पाय व तोंड बांधले होते. विजयने त्यांना सोडवलं. तिघेही विजयकडे आदरपूर्वक नजरेने पाहत होते. त्यांच्याजवळ जात तो म्हणाला, हे बघा पोरांनो, तुम्ही आज जे काही बी पाहिलं ते कोणाला बी सांगायचं नाही, समजलं. तिघांनीही मान हलवली. खरं तर हे सांगायची काहीच गरज नव्हती. आता राजन व विजय पुढे 2 प्रश्न उभे होते. बळवंताच्या मृत शरीराची विल्हेवाट कशी लावायची आणि म्हातारीचं काय करायचं. विजय म्हातारीजवळ गेला व त्याने हळूच म्हातारीचं मनगट हातात घेतलं. तिची नाडी तपासायला. नाडी बंद होती. म्हातारी मेली होती. मांत्रिकाच्या बुकटीमुळे म्हातारी मेली असावी असा विजय आणि राजनचा समज झाला होता, पण तसं नव्हतं. त्याआधीच म्हातारीने प्राण सोडला होता. आजी तू काहीच काळजी करू नकोस. आता मला आयते 3 सावज मिळाले आहेत. आता पुढची 30 वर्ष तरी तुला मरण नाही, असे जेव्हा बळवंत तिला म्हणाला तेव्हा आपण अजून 30 वर्षे जगणार या विचारानेच तिला अति आनंद झाला होता व या आनंदानेच तिचा घात केला. आता विजय आणि राजन समोर एकाऐवजी 2 मृतदेह होते. बराच वेळ विचार केल्यावर बंगल्याच्या मागेच खड्डा करून मृतदेह पुरायचा त्यांनी निर्णय घेतला. विजय, राजन आणि 3 मुलं बंगल्याच्या बाहेर आली. पोरांनो, आता तुम्ही जावा तुमच्या घरी. मी काय बोललो ते फक्त ध्यानात ठेवा, विजय म्हणाला. विजय व राजनचे आभार मानून सनी, नंदू आणि विनू तिथून निघाले. विजय आणि राजनने दोन्ही मृतदेह पोत्यात भरले व ते ओढतच बंगल्याच्या मागच्या बाजूला घेऊन आले. खड्डा खणायला त्यांना बराच वेळ लागला. एकदाचे मृतदेह खड्ड्यात पडले व दोघांच्याही मनावरचं ओझं कमी झालं. खड्डा बुजवून ते नदीकाठावर परतले. अरे कुठं गेलता एवढा येळ? तुमची वाट बघून आम्ही दमलो राव. शेवटी रावणा म्हणून पोट भरून घेतलं. आता बसा तुम्ही बी जेवाया. दोघांच्या घामे झालेल्या चेहऱ्यांकडे पाहत सोनू म्हणाला, लई मोठी स्टोरी आहे, सांगीन कवा तरी. विजय म्हणाला व खाली चटईवर बसून दोघांनीही मटणाच्या तुकड्यांवर ताव मारला. सलग 4 दिवस बळवंत मास्तर शाळेत आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नव्हता. मुख्याध्यापकांनी त्यांच्या घरी शिपाई पाठवले, पण घराला कुलूप होतं. त्यांना आता काळजी वाटत होती, पण बळवंत मास्तरांचा कुठेच पत्ता लागत नव्हता. रविवारचा दिवस उजाडला. आज कामावर जावं लागणार नाही म्हणून विजय खुश होता. सकाळचे 9 वाजले होते तरी तो निवांत लोळत पडला होता. त्याने सहजच खिडकीतून पाहिले तेव्हा त्याला त्याचा मित्र शंकर येताना दिसला. शंकरला येताना पाहताच विजय उठून बसला. बातमी कळली का रे? शंकर दारात उभा राहूनच म्हणाला. कसली बातमी? विजयने विचारलं. त्या बळवंत मास्तरची रे. एका हाताने सँडलचा पट्टा सोडवत शंकर म्हणाला. बळवंत मास्तरचं नाव ऐकताच विजयच्या हृदयाची धडधड अचानक वाढली, इतकी की स्वतःच्या हृदयाची ठोकेसुद्धा तो ऐकू शकत होता. काय झालं त्याचं? विजय कसाबसा म्हणाला. बळवंत मास्तर 6 दिवसांपासून बेपत्ता झाला हे तुला माहीतच असेल, पण आज पहाटे घोटोळांची मेघा कपडे धुवायला नदीकाठावर गेली होती. तिला तिथे बळवंत मास्तराची ती लाल कार दिसली. मास्तरला उलट्या पायांच्या म्हातारीने खाल्लं असंच आता सगळे म्हणतायत. हे ऐकताच विजयच्या जीवात जीव आला. शंकर पुढे बोलला. मला पण तेच वाटतंय, पण या बळवंत मास्तराला कोणी सांगितलं होतं तिथे तळमळायला? तू सांग ना, तुला काय वाटतंय? खरंच उलट्या पायांच्या म्हातारीने खाल्ला असेल मास्तरला? शंकरने विजयला प्रश्न केला, पण विजय काहीच बोलला नाही. तो फक्त हसला. नमस्कार अभय रसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी